सीडीआर इथं तुमच्याकडे अभ्यास आहे असं परत होऊ शकतं का किंवा काही सीडीआर असं उपलब्धता आहे का? कारण महाराष्ट्रामध्ये सीडीआर उपलब्ध होत नाही कुणाला पोलिसांशिवाय, ते पण डीसी पर्यंत जर अधिकारी असतील तर त्यांनाच अधिकार आहेत काही विशिष्ट केसेससाठी. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या यंत्रणेमध्ये कशा कुणाकडे गेल्या हे काय फार अवघड नाही आहे मिळालं किंवा यंत्रणांच्याच थ्रूज लिकेज होत आहेत का नाही होत आहेत काय कळत नाही. मला असं वाटतं आहे हम लोग आम खाएंगे पेड़ क्यों गिनना है. माझं म्हणणं आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये महिलांच्यावर होणारे अत्याचारचा पर्दाफाश झाला आहे. इल्लीगल हवालाच्या केसेस जर एक्सप्लॉयटेशन थांबवून हे हवालाचे कुणाचे पैसे 2 नंबरच्या धंद्याचे हे सगळे जर महाराष्ट्राला कळणार असेल तर पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याला ह्याची इन्क्वायरी करून पारदर्शकपणे राज्याला आणि राज्याच्या महिलांना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा. आणि एक नोटबंदी झाली आणि एवढी मोठी नोटबंदी या देशात झाली, मग एवढं कॅशचं ट्रान्झॅक्शन आणि हवाल्याचं ट्रान्झॅक्शन हे होतं आहे कुठून. आणि हे जर होत असेल तर मला हा इश्यू माननीय आदरणीय निर्मलाजींपर्यंत पोचवायला लागेल. कारण का आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नोटबंदी. माननीय मोदीजींनी नोटबंदी याच्यासाठीच केली की नंबर 2चे धंदे बंद व्हावे. पण जर मोदीजींनी एक त्यांना लाईन दिली आहे, निर्मलाजी नोटबंदीबद्दल सातत्याने बोलतात, तर मग महाराष्ट्रामध्ये नोटबंदी न होता हे हवाल्याचे कॅश पैसे कुठून येत आहेत याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि ही इन्क्वायरी मी माननीय अमित शहाजी आणि माननीय निर्मलाजी यांच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहे. कारण काय हे वैयक्तिक आणि त्यांच्या राजकीय पक्षाचा तो विषय असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.